बातमी आहे बिहारमधल्या राजकारणाची। बिहारमध्ये नितीश कुमारांच्या जेडीयू आणि भाजपची युती जवळपास पक्की झालेली आहे। आज शपथविधी होणार आहे असं देखील कळतंय। मात्र या सगळ्या खेळामागचं कारणही तितकंच महत्त्वाचं आहे। नितीश कुमार यांच्या पक्षाचे केवळ 45 आमदार आहेत, तर लालूंच्या राजदचे 19 आमदार आहेत। लालू प्रसाद यादव नितीश कुमार यांच्या पक्षामध्ये फूट पाडणार होते आणि त्यासाठी ते जेडीयूच्या अनेक आमदारांच्या संपर्कात होते अशी चर्चा आहे। त्याची कुणकुण लागल्यानं नितीश कुमार आधी चाल खेळत त्यांनी आता भाजपला संपर्क केला आणि युती संदर्भात बोलणी सुरू केली। भाजपकडे देखील 78 आमदार आहेत, म्हणजे राजद पक्षा केवळ 1 आमदार कमी आहे। त्यामुळे जेडीयू आणि भाजप अगदी सहज सरकार बनवू शकतात आणि म्हणूनच पुढचे काही तास बिहारच्या राजकारणासाठी अतिशय महत्त्वाचे ठरणार आहेत। सोमेश कोलगे आपले प्रतिनिधी या संदर्भातले अधिक अपडेट देतील। सोमेश, ही युती पक्की म्हणायची का? अजूनपर्यंत तरी त्याविषयीची अधिकृत घोषणा झालेली नाहीये, परंतु आताच्या सगळ्या परिस्थितीकडे पाहता जवळपास हे निश्चित करण्यात आलंय की नितीश कुमार हे भाजपसोबत जातील, किंबहुना नितीश कुमार हे या सरकारमधून तरी बाहेर पडतील। आता भाजपची नेमकी याबाबतची रणनीती काय ठरली आहे ते भाजप ज्यावेळी आपली अधिकृत भूमिका जाहीर करेल तेव्हाच कळेल। परंतु भाजपच्या बैठकांवर बैठका सुरू आहेत आणि भाजपचेही अनेक कार्यकर्ते किंवा जे स्थानिक नेते होते त्यांची मनधरणी करण्याचा प्रयत्न पक्षाकडून सुरू आहे। एक सहमती तयार करण्याचा प्रयत्न सुरू आहे। भाजपही आपल्या केडरमधून आणि आपल्या पक्ष कार्यकर्त्यांकडून नेत्यांकडून हे समजून घेण्याचा प्रयत्न करतोय की ज्या नितीश कुमारांच्या विरोधात भाजपने इतक्या आघाडी म्हणजे इतकी मोठ्या प्रमाणावर प्रचाराची आघाडी उघडली होती, त्या नितीश कुमारांना सोबत घेतल्यावर नेमका त्याचा परिणाम काय होईल। कारण अमित शहा स्वतः म्हणाले होते की आता नितीश कुमारांसाठी एनडीएचे दरवाजे कायमस्वरूपी बंद असतील। त्यानंतर मग जे बिहारचे भाजपचे प्रदेशाध्यक्ष ते म्हणाले होते की मी भगवी पगडी घातली आणि जोपर्यंत नितीश कुमारांना मुख्यमंत्री पदावरून खाली खेचत नाही तोपर्यंत मी आपली पगडी सोडणार नाही, अशी घोषणा त्यांनी केली होती। त्यामुळे अशा सगळ्या पार्श्वभूमीवर आता नितीश कुमारांना सोबत घेत असताना भाजपची अंतर्गत भूमिका काय असेल याचाही कानोसा घेण्याचा प्रयत्न भाजपच्या नेतृत्वाकडून सुरू आहे। परंतु आज त्या सगळ्या घडामोडींच्या बाबतीत काहीतरी मोठा ठोस निर्णय समोर येईल इतकं मात्र नक्की आहे आणि भाजप त्यानंतर आपली भूमिका जाहीर करेल ज्यावेळी नितीश कुमार स्वतः राजीनामा देतील किंवा या सरकारमधून बाहेर पडतील। सोमेश, धन्यवाद दिलेल्या या संपूर्ण माहितीबद्दल। निर्देश हुआ है आने के लिए, हम सब आए हैं। अब क्या परिस्थितियां बनती है, कौन से विषय आज के लिए आवश्यक है, ये सब नेतृत्व लेकिन बिहार की जो करंट राजनीतिक स्थिति है इसमें आप क्या देख रहे हैं? नीतीश कुमार की जी की वापसी हो रही है, आप लोग के साथ आज सरकार भी बनने जा रहा है। अरे देखिए, सब केंद्रीय नेतृत्व देख रहा है, इस पर कोई टिप्पणी लेकिन अगर नीतीश कुमार जी आते हैं और सरकार बनती है तो केंद्रीय नेतृत्व का जो निर्देश होगा हम सब पालन करेंगे। अगर आते हैं और बनता है तो कैसा रहेगा, बिहार के हित में कैसा रहेगा? देखिए, बिहार के हित में जो बेहतर होगा केंद्रीय नेतृत्व इसे गंभीरता से देख रहा है। किशोर जी, 1 मिनट में दरम्यान नितीश कुमार यांची आजपर्यंतची जी राजकीय कारकीर्द आहे ती कशी आहे आपण पाहूयात। आता भाजपसोबत युती करून पुन्हा एकदा नितीश कुमार मुख्यमंत्री बनणार आहेत का, तर त्याचं उत्तर आज आपल्याला दुपारपर्यंत मिळणार आहे। सध्या संयुक्त जनता दल आणि राजद यांची आघाडी सरकारचं नितीश कुमार हे सध्या मुख्यमंत्री आहेत। आतापर्यंत कारकिर्दीमध्ये वेगवेगळ्या पक्षांसोबत तब्बल 8 वेळा ते मुख्यमंत्री झालेले आहेत। गेल्या वर्षात वारंवार सोयीच्या युत्या आघाड्या करून मुख्यमंत्रीपद राहण्याचा त्यांचा एक आगळा वेगळा विक्रम आहे। गेल्या 10 वर्षांमध्ये 5व्यांदा राजकीय भूमिकेमध्ये टोकाचा बदल झाला। 1985 साली पहिल्यांदा ते आमदार झाले। 90 साली तत्कालीन मुख्यमंत्री लालू प्रसाद यादव यांच्या मंत्रिमंडळामध्ये ते मंत्री झाले। 94 साली लालू पासून फारकत त्यानंतर जॉर्ज फर्नांडिस यांच्यासोबत समता पार्टीची स्थापना केली। 96 साली त्यांनी एनडीए मध्ये प्रवेश केला। 98 मध्ये समता पार्टी आणि जनता दलाचं एकत्रीकरण करून संयुक्त जनता दलाची स्थापना केली। त्यानंतर 98 मध्येच समता पार्टी आणि जनता दलाचं एकत्रीकरण करून या जनता दलाची त्यांनी संयुक्त जनता दलाची स्थापना केली। एबीपी माझा,
उघडा डोळे बघा नीट.